लाटतो हा पराठा आणि मग तुम्हाला दाखवतो कसा नकाशा बनते तर। पप्पा ने क्या रोटी बना रहे। रोटी नाही बनवता, पराठा बनवून पाहता। लाटलं त्याला मी आणि असे बनवले म्हणून हे असं दिसत आहे, नाहीतर ह्या म्हणजे लेडीज लोकांच्या हातचं चांगलं बनते। जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। गाईज जिम जायची तयारी आहे, पण त्याच्या आधी रिदातला स्कूल सोडून जायचं आहे। तर रिदात पण आता आपला जो चहा नाश्ता जो आहे तो चालू आहे त्याचा, आणि मग नंतर दूध पिल, आंघोळ करेल, मग कुठे जाईल स्कूलमध्ये, है ना रिदात? नाही जात, नाही आज नाही जाणार आहे। तर गाईज वृक्षारोपण झालंय, जितके आपण झाडं आणले होते त्यांना कुंड्यांमध्ये लावणं झालं आहे, असं मी जिममधून आल्यानंतर मला दिसलं। जस्ट जिममधून आलून बघितलं तर वृक्षारोपण ओव्हर। मी करतोय नाश्ता। आज आमच्याकडे नाश्ता तोच आमच्या मराठी लोकांचा फोडणीचा भात, आणि त्याच्यावर मी शेव टाकली मस्तपैकी। गाईज अमृताला सोडून आलो ऑफिसमध्ये, घरी यावं बसलेला, आता भूक लागली, जेवण करतो आणि पुन्हा मला बाहेर जायचं। आणि आज रिदाची स्कूल आता म्हणजे रेग्युलर झाली, म्हणजे आता 2 वाजेपर्यंत स्कूल राहत जाईल। आतापर्यंत मागच्या सॅटर्डेपर्यंत 28 म्हणजे 27-28 पर्यंत 12 वाजेपर्यंत होती, आता पूर्ण रेग्युलर झाली 2 वाजेपर्यंत राहत जाईल। आता मला 2 वाजता घ्यायला पण जायचं आहे, म्हटलं पटकन जेवण करून घेतो म्हणजे मी मोकळा होऊन जातो। जेवणामध्ये आहे गाईज आमची वांग्याची भाजी, आलू वांग्याची भाजी आणि पोळी। गाईज आता आम्ही रिदातला घेऊन आलो स्कूलमधून, आणि आज रिदातला दिली आम्ही फ्यूज घेऊन, है ना रिदात? चांगले सब्जेक्ट, हा छान लिहिलं म्हणून। आता मी बघितलं तर नाही आहे, बघतो पहिले, चला। आणि आज बघा किती वाजले, येता येता किती टाइम होऊन गेला। किती वाजले रे बाबा? 2:30 वाजून राहिले, 2 वाजताची स्कूल, मग आता 2:30 वाजले, चला चलो चलो जल्दी। 2 साड्यामध्ये आता होता टक्कर, पाहू कोण जिंकते। तर आपल्या गाडीवर नाही आले पाहिजे, हा होते का नाही आता फायटिंग माहित नाही, लाड करता एकमेकाचा। गाईज आता रिदातला घेऊन आलो सोबत, रिदातच्या मम्मीला पण, कारण की उशीर झाला। खूप मोठी रॅली चालू आहे सिटीमध्ये, कारण की सिटीमध्ये रॅली आहे जगन्नाथ भगवानची, जगन्नाथपुरीवाले जे जगन्नाथ भगवान आहे ना त्याची रॅली होती, म्हणून तिथंच टाइम लागला। साहेब आता रिदातला घेऊन आलो। रिदात कुठून आला तू? येस गाईज रिदात झाला फ्रेश, आणि रिदातने तयारी केली आपल्या हाताने स्वतः। दाखव रिदात कसा झाला तयारी, इकडे जवळ सगळ्यांना तयारी दाखव तुझी। वा पावडर लावला बघा, किती सुंदर पावडर लावला त्यांनी। केस दाखव, केस केस बघू दे, वा 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 किती छान भांग केला। इकडे बघ ना, इकडे बघ, हा इकडे आणखी, इकडे बघ, इकडे इकडे तेव्हा पावडर पाहिजे, इथे इथं पावडर आहे, इथं मस्त केली तयारी रिदातनी। गाईज चकली खाऊन राहिलो, सासूच्या हातची, सासूनं बनवलेली आहे माझ्या, म्हणजे माझ्या रिदातच्या आईनी, अमृताच्या आईनी। टेस्टी बनले आहे, भूक लागली होती म्हणून खाऊन राहिलो। रिदातच्या आईनी मम्मीनी जवळपास किती वेळा बोलवलं असेल, मी आलो तेव्हापासून मला वाटते 4 ते 5 वेळा बोलवलं। रिदात 5 मिनिटं झाले, टीव्ही बंद कर, टीव्ही बंद कर, पण आमचा रिदात ठस से मस नहीं होने वाला है, बैठा है, टीवी पूरी देखूंगा बोले तो देखूंगा, किसी की सुनूंगा नहीं। सही बात है ना? हा मग बंद नाही केली ना तू? हो रोजच बंद करायची का तू? रात्रभर पाहायची का? मग रोजच बंद करा लागते, तू मग काऊन पाहते? का कुठं जाऊ दे, का जाऊ दे, चल बंद कर पटकन। रिदात पटकन 3 काउंट करतो, 1 2 3, बंद कर। तर मग आता बंद करते का नाही तू? चल रिदात बंद कर, चल चल बंद कर, बंद कर। व्हेरी गुड, गुड बॉय आहे रिदात, ऐकते आमचा, थोडं बोलायला लागते त्याला मग ऐकते, गुड बॉय आहे ना रिदात? रिदात कुठं आलाय गाईस? माझ्या माग आबू जेवण करायला या। हा, आणि आता रिदात आपल्या आबूला आवाज देते, ते पण मस्त जागेवर इथून आवाज देते। आवाज जाणार का पण आता?
हा आबो आले का? आबो अरे जेवण करायला या. लवकर या. गेली का? आवाज गेला? येत वा 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 वा. पहाडी आवाज आहे ना आमचा. पहाडी कुठपर्यंत जाते? पूर्ण कैवल्याच्या घरापर्यंत आवाज जाते आहे ना रिदा? ची आजी झोपून आहे कारण की रिदाच्या आजीचा पाय त्या दिवशी जो लचकला होता तुम्हाला दाखवला होता ब्लॉग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं. आजी अशी चालता चालता पाय लचकून गेला. आम्ही सगळे समोर निघून गेलो आणि आजी नाही का म्हणत होती जाता का म्हणे मला सोडून. सर्वजण आहे ना, सर्व सोडून जात होते ना तुला. मग तुझं बाबा आले न कोण आलं तुझ्या जवळ. मग मी गेलो. मी म्हटलं का झालं बाबा, म्हटलं हात लावून बसली अशी. ए देखो रिदात के आवाज से रिदात के आबू आ गए. पहाडी आवाज आहे रिदातचा आमच्या. गाईज मी बनवून राहिलो आहे आलूचे पराठे. थोडस वेगळं दिसते हे. आता थोडस लाटलं त्याला मी आणि असे बनवले म्हणून हे असं दिसत आहे. नाहीतर ह्या म्हणजे लेडीज लोकांच्या हातचं चांगलं बनते. हो है ना. रिदात तुटलं बा. रिदात पण कंप्लेंट करून राहिला यार पप्पानी पहिल्यांदा बनवलं. आता मी नाही का बघा आता लाटतो हा पराठा आणि मग तुम्हाला दाखवतो कसा नकाशा बनते तर. गाइस रिदात पापा ने क्या रोटी बना रहे. रोटी नाही बनवता, पराठा बनवून पाहता मी, लाटून पाहता. गाइस आज रोटी नहीं बनी है, सब्जी नहीं बनी है, फिर पराठा बने. अगर आपको सब्जी खानी हो तो लोणचं और सब्जी खा सकते हो. गाइस ऐसे भी बोल सकते हो है ना. हो झालं गाय. चला बघा आजी आबू पण बसायला लागले. बघा आबू कसे मिळ करते. अजून मम्मा पण बसायला लागेल. मम्मा नाही बसली पण मम्मी हो मम्मी राणी हो मम्मी तुमचा पराठा चिपकवला ना पूर्ण. असा मी लाटला आहे पण म्हणते की चिपकून टाकला म्हणते पूर्ण. ते भारताचा नकाशा हा कुठला नकाशा आहे माहित नाही, मी असा बनवला. या बात है, बढ़िया बन गया. गाइस मी एक पराठा लाटून बघितला, एक पराठा शेकून बघितला, ट्राय करून बघितला. नकाशे बनवून राहिले नकाशे, कारण की ते कसं माहित नाही काय झालंय तर. पण छान बनवून म्हणजे एक्सपिरियन्स चांगला होता माझा. एक दिवस असंच काही ना काही मी शिकत जाईन मला असं वाटते. आणि हा माझ्या पाठी गोल गोल फिरून राहिला माझ्या. ए तसं फिरू नाही चल. तर मग गाईज मी जे लाटलेला होता ना पराठा तो भेटला बाबाला. रिदात पण खात आहे, आई पण खात आहे. आता चला आपण पण खाओ. तर मग गाईज मी आता आपल्या रूम मध्ये आलेलो आहो एडिटिंग करायला. आणि हो रिदातला नाही का वंडर जॉय मध्ये भेटला काऊ. चला तर मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. होप यू लाईक अवर. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.